सहकारी आहेत भारतीय जनता पार्टी यांना जास्तीत जास्त स्कोप कसा मिळेल आणि त्यांच्या मागे आम्ही सुद्धा हळूहळू कसे पुढे जाऊ आणि दोघांनी मिळून आपले एक एक उमेदवार विजयी करून आपण कसं आपलं उद्दिष्ट गाठू म्हणजे मुंबई महानगरपालिकेत झेंडा फडकवण्याचा त्याच्यामध्ये आम्ही सफल होत आहोत। त्यामुळे आम्हाला दुःख असं वगैरे मुळीच काही नाहीये। एक ताजी बातमी येते ती ऐकूया, त्यानंतर योगेश शिले बोलतील अरुण सावंत यांच्या प्रतिक्रियेवर। नाशिक मधून अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। भाजपचे सुधाकर बडगुजर आणि साधना या उमेदवार या विजयी झालेले आहे। साधना मटाले या विजयी झालेले आहे। नाशिकात भाजपचे सुधाकर बडगुजर हे विजयी झालेले आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। नाशिक भाजपसाठी सुधाकर बडगुजर हे विजयी झालेले आहे। पुन्हा एकदा जाऊयात चर्चेकडे। प्रसाद सर योगेश शिले आपल्या सोबत आहेत। योगेश शिले बोला पटकन। थोड्या वेळापूर्वी अरुण सावंत हे स्लो अँड स्टेडी विन्स द रेस या इंग्रजी म्हणीप्रमाणे म्हणत होते की ही कासवाची शर्यत जरी असली तरी पण ते भारतीय जनता पार्टीला फायदा करून देतात हळूहळू पुढे जाऊन। नाही काय अरुण सावंत आता कदाचित त्यांचं ते कोणत्या पक्षातून आले ते विसरलेले। मला तर वाईट वाटतंय की ज्या पद्धतीने ते काँग्रेस बद्दल बोलतायत, ज्या पक्षाने नाव दिलं होतं त्यांना त्या पक्षाबद्दल ते अशा पद्धतीने आता बोलतायत। हा फक्त विजयाचा उन्माद आहे, बाकी काही नाही। 5 वर्षाने तो उन्माद बदललेला असेल, जनता कंटाळलेली आहे। मी पुन्हा सांगतो तुम्हाला, या गोष्टीवरती विचार होणं गरजेचं आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ईव्हीएम मशीनवरती शंका उपस्थित करतायत। अंबरनाथ नगर परिषदेच्या वेळी स्वतः शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशीनवरती शंका उपस्थित केलेली आहे। या शंका फक्त विरोधी पक्षांच्या नाही आहेत, सत्तेमध्ये जे आहेत पण जे विरोधात लढतायत वेगवेगळ्या नगर परिषदांमध्ये महानगरपालिकांमध्ये ते सत्ताधारी सुद्धा ईव्हीएम बद्दल चर्चा करतायत। त्यामुळे कुठेतरी या निकालाला ही संशयाची किनार आहेच ना। संशयाची किनार आहे या विजयाला, अशी एक प्रतिक्रिया आहे। संजय ठाकूर यांच्यापर्यंत येतो। मला एक पटकन प्रतिक्रिया या निमित्तानं आधी विकास पासलकरांची घ्यायची आहे। सातत्यानं हे सांगितलं जातंय विकास पासलकर की अजित पवारांनी ईव्हीएम वर शंका घेतली, काही म्हणणं आहे का आपलं यावर? हे खरं आहे का? आणि अजित पवारांना असं वाटायला कधीपासून लागलं की ईव्हीएम मॅनेज होऊ शकतं? काल परवापर्यंत ज्या वेळेला सुप्रिया सुळे हे बोलत होत्या तेव्हा अजित पवार त्याचा विरोध करत होते। नाही, आता जे प्रवक्ते म्हटले की अजितदादांनी, माझ्या तर माहितीमध्ये अजितदादा कुठेही पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये आताच्या ह्या निवडणुकांमध्ये कुठेही दादांनी भाष्य केलेलं मला तर कल्पना नाहीये। कारण शेवटी दादा फील्डवरती जेव्हा जात होते त्यावेळेस सुद्धा त्यांची अनेक भाषणं होती, त्यामध्ये दादांनी कुठेही जी मतं मागितली किंवा जनतेला